हल्ली कोणतीही माहिती आपल्याला हवी असेल तर आपण पटकन म्हणतो गूगल इट. पण आज जी कविता मी तुमच्यासमोर सादर करणार आहे ती तुम्हाला गूगल इट करून सुद्धा मिळणार नाही. ही कविता एका मराठी साहित्यिकाने लिहिलेली आहे. ती कुणासाठी लिहिलेली आहे हे मी तुम्हाला कविता वाचून झाल्यावर सांगेन. तर कविता अशी आहे. मादक सुगंधाने दरवळणारी ती कुणी रातराणी नव्हती. चांदण्याचे हात असलेली ती भाऊक प्रणयनी नव्हती. ती नव्हती कुणी लावण्यवती रूप गर्विता. ती नव्हती कोणा प्रतिभावंताची स्फूर्ती देवता. ती होती फक्त एक किनारा. लाटांचे उसळलेले तांडव तिने आयुष्यभर मुकाट्याने सोसले. ओहोटीच्या वेळी वाळूचे कण अनकण प्राणपणाने जपले. ध्यास एकच होता आपलं किनारेपण टिकविण्याचा, वादळ वाऱ्यापासून रक्षण करण्याचा. गलबताच्या मुसाफिरीत तिने कधी सहभाग मागितला नाही. त्याच्या विजयात आपला वाटा कधी सांगितला नाही. काळाच्या ओघात किनारा वाहून गेला. आपल्या अबोल समर्पणाची महती बरोबर घेऊन गेला. गलबताने दिग्विजयी लौकिक संपादन केला. गलबताने दिग्विजयी लौकिक संपादन केला. पण किनाऱ्याचा आसरा पुन्हा कधी नाही मिळाला. पण किनाऱ्याचा आसरा पुन्हा कधी नाही मिळाला. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, ही कविता लिहिली आहे नाटककार वसंत कानेटकर यांच्या पत्नी सिंधुताई कानेटकर यांनी. आणि ती कोणाबद्दल माहिती आहे का? तर ती लिहिलेली आहे विवा शिरवाडकर म्हणजेच आपले लाडके कुसुमाग्रज ह्यांच्या पत्नीविषयी, मनोरमाबाईंविषयी. सो सिंधुताईंनी लिहिलेली ही कविता मनोरमाबाईंविषयीची आहे. आता ही माझ्यापर्यंत कशी आली त्यामागची हकीकत सांगते. माझ्या आजीला ती जी काही वाचते ते लिहून ठेवण्याची तिला आवड आहे. सो ही जी कविता आहे ही तिने वाचली होती, जी स्वतः सिंधुताईंनी एका लेखात लिहिली होती. आणि तिच्या या संग्रही वहीमध्ये मला ही कविता सापडली आणि मला वाचून इतकी छान वाटली की मला असं वाटलं की हकीकत नक्की तुमच्यापर्यंत मी सांगायला पाहिजे आणि ही कवितासुद्धा तुमच्यापर्यंत यायला पाहिजे की जी सिंधुताईंनी मनोरमाबाईंबद्दल लिहिलेली आहे. आजची कविता कशी वाटली नक्की सांगा. पुढच्या भागात नवीन विषयासह परत भेटूयात. तोपर्यंत स्टे ट्यून अँड फॉलो कॅज्युअल गप्पा विथ नेहा.